जरीपटका थाना क्षेत्र अंतर्गत साईबाबा चौक जरीपटका मार्केट के पास एक दर्दनाक सड़क हादसा सामने आया। लापरवाही से वाहन चलाते हुए एक 18 चक्का ट्रक ने 2 लोगों को रौंद दिया, जिसमें रेशमा मकसूसे की मौत हो गई, जबकि शाहीन अंजुम गंभीर रूप से घायल हो गई। मामले में पुलिस ने ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने ट्रक क्रमांक MH40Y9211 को जब्त कर लिया और ट्रक चालक बलवंत सिंह सरवत सिंह हुंदल को गिरफ्तार कर लिया गया। आरोपी चालक के खिलाफ लापरवाही से वाहन चलाने और मौत का कारण बनने का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। इस हादसे के बाद स्थानीय नागरिकों में रोष का माहौल है और लोगों ने साईबाबा चौक क्षेत्र में भारी वाहनों की आवाजाही पर सख्त नियंत्रण की मांग की है। पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी अपराध क्रमांक 905/2025 कलम 281, 106(1), 125 सह BNS सह कलम 184, 134, 177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद आहे। त्यामधील जे मृतक आणि त्यांची मैत्रिणी आहे, मृतक रेशमा मकसूस शेख सोबत त्यांची मैत्रिणी शाहीन अंजुम, दोन्ही हे जरीपटका मार्केटला आले होते। त्या मार्केटवरून जेव्हा ते त्यांच्या घराकडे परत जात असताना अनिल ग्रेनाइट अँड टाईल्स शॉप आहे आपला रिंग रोडवरती साईबाबा चौक या ठिकाणी 18 चक्का ट्रक आहे, त्यांनी त्याला धडक दिल्याने ते त्यांची गाडी खाली पडली आणि त्यांचे जे मृतक आहे त्यांच्या अंगावरून चाक गेला आणि त्या जागेवर मृत पावले होते। त्यावरून मग तो जो 18 चक्का ट्रक होता ते अगोदर अनोळखी, त्याच्यात नंबर निष्पन्न झाला नव्हता। आपण वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि त्या स्थानिक लोकांची मदत तसेच लोकल जे कॅमेरे आहेत त्यांच्या मदतीने मग त्या ट्रकला आपण निष्पन्न केला। त्या ट्रकचा क्रमांक आपण निष्पन्न, जो आरोपी आहे तो निष्पन्न केला आणि त्याला ताब्यात घेऊन मग आपण पुढची जे आहे कायदेशीर कारवाई आता करत आहोत। त्यामध्ये आपण फॉरेन्सिक टीमची मदत घेतलेली आहे। ते ट्रक ताब्यात घेऊन त्या ट्रकचा नंबर आहे MH40Y9211 आणि त्यामधला जो आरोपी आहे बलवंत सिंग सरवंत सिंग हुंदल, त्याला आपण ताब्यात घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। आणि यामध्ये आता आपण प्रकरण निष्पन्न करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास सुरू आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।